नमस्कार मित्रांनो, मी ऋषी करत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 म्हणजेच टेटची जाहिरात आलेली आहे। जर तुमचं डी-एड झालं असेल किंवा बी-एड झालं असेल तर तुम्ही हा ऑनलाईन फॉर्म भरू शकता। तो ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा आहे, त्यासाठी डॉक्युमेंट्स कशा पद्धतीने अपलोड करायचे याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो। जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा। त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता। नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल। चला तर या ठिकाणी टेटचा ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे बघूयात। तर मित्रांनो, सर्वप्रथम गुगलवरती यायचं आहे आणि गुगलवरती आल्यानंतर या ठिकाणी महाटेट अशा प्रकारे तुम्हाला सर्च करायचं। सर्च केल्यानंतर अशा प्रकारे वेबसाईट येईल तुमच्यासमोर। 2 नंबरलाच बघा, महाराष्ट्र शिक्षक परीक्षा 2024 या ठिकाणी बघू शकता। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 mahatet.in अशा प्रकारची ही वेबसाईट आहे। या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे, तिथून तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटवरती येऊ शकता। सर्वप्रथम जाहिरातवर क्लिक करा। सर्व जाहिरात मित्रांनो, कोणतीही परीक्षा असतो व्यवस्थित वाचून घ्यायची। त्यामध्ये तुम्हाला काय सांगितले आहेत, काय इन्स्ट्रक्शन दिलेत, व्यवस्थित चेक करायचं आहे। काय या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहे। ऑनलाईन अर्ज तुम्ही 9 सप्टेंबरपासून तर 30 सप्टेंबरपर्यंत करू शकता। प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट तुम्ही 28/10/2024 ते 10/11/2024 या कालावधीमध्ये काढू शकता। पेपर 1चा दिनांक दिला आहे, पेपर 2चा सुद्धा दिनांक दिला आहे। व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित बघायची, वाचून घ्यायची। या ठिकाणी काय काय तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागणार आहे। नंतर परीक्षा शुल्क बघू शकता। पेपर 1 किंवा 2साठी जर फॉर्म भरला तर SC-मधून तुम्हाला 700 रुपयाचं पेमेंट राहील, ST-मधून सुद्धा 700 रुपयाचं राहील, अपंग असाल तरी 700 रुपयाचं राहील, इतर उमेदवार असतील तर मग तुम्हाला 1000 रुपयाचं राहील। समजा तुम्ही पेपर फर्स्ट आणि सेकंड दोन्हीसाठी फॉर्म भरताय, तुम्हाला जर SC कॅटेगरीमधून भरला तर 900 असतील, ST-मधून 900, इतर उमेदवार असेल तर तुम्हाला 1200 रुपयाचं पेमेंट राहील। अशा प्रकारे परीक्षा शुल्क। आता वेळापत्रक तर आपण व्यवस्थित चेक केलं आहे अगोदरच। 9 सप्टेंबरपासून तर 30 सप्टेंबर तुम्हाला अर्ज करायचा आहे। आता सर्वप्रथम लॉग इनवरती या। आता आपल्याला फॉर्म भरायचा आहे। लॉग इनवरती आल्यानंतर येथे झूम करतो बघा, उमेदवाराची नवीन नोंदणी यावरती 1 नंबरलाच ऑप्शन आहे, तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। आता आपला फॉर्म सुरू झालेला आहे, तुम्हाला नवीन फॉर्म भरायचा आहे। उमेदवाराची नोंदणी ऑप्शनवरती क्लिक करा। आता युजरनेम काय तयार करायचं आहे, तुमचं नाव आडनाव टाका, एखादा अंक समोर टाका, तुमची डेट ऑफ बर्थ असेल काय। समजा या ठिकाणी मी तयार करतो, समजा माझं नाव ऋषी, तर मग ऋषी खरत 22 अशा प्रकारे तुमचं नाव, तुमचं आडनाव अशा प्रकारे तुम्ही एक नंबर टाकायचा समोर आणि युजरनेम तयार करून घ्यायचं। नंतर पासवर्ड टाका, pass@123 फॉर्मॅटमध्ये, परत तोच पासवर्ड समोर टाकायचा किंवा तुमचं नाव @123 असं काहीतरी पासवर्ड टाकायचं। उमेदवाराचं नाव या ठिकाणी कॅन्डिडेट फर्स्ट नेम, तुमचं नाव, मिडल नेम या ठिकाणी वडिलांचं नाव आणि सरनेम या ठिकाणी आडनाव, या फॉर्मॅटमध्ये तुमचं नाव टाकून घ्या। मोबाईल नंबर टाका, व्यवस्थित मोबाईल नंबर टाकायचा जो तुम्ही रेग्युलर यूज करत आहात, कम्युनिकेशनसाठी तुम्हाला समोर काम येईल। ईमेल ID टाकायचा आहे, जो तुम्ही रेग्युलर यूज करत आहात तोच ईमेल ID टाकायचा आहे। आता मी सर्व बेसिक माहिती भरतो, ईमेल ID वगैरे टाकतो आणि OTP सेंड करतो। आता तुमच्या ईमेलवरती आणि तुमच्या मोबाईलवरती सेम एक OTP पाठवलेला आहे। तो OTP दोन्ही ठिकाणी एकच आहे। तो OTP या ठिकाणी दोन्ही बॉक्समध्ये तुम्हाला एंटर करायचा आहे। मी OTP टाकून देतो, तोच OTP परत या बॉक्समध्ये सुद्धा टाकायचं आहे। ईमेल आणि मोबाईलवरील दोन्ही OTP सेम आहेत। OTP टाकल्यानंतर नवीन नोंदणी यावरती तुम्हाला क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर उमेदवाराची नवीन नोंदणी झालेली आहे अशा प्रकारे येईल। आता या ठिकाणी तुम्हाला कट करायचं। कट केल्यानंतर लॉग इन दिसतं, लॉग इनच्या खाली तुम्हाला उमेदवाराचे लॉग इन यावरती तुम्हाला क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करा। आता युजरनेम काय, तर माझं नाव समजा ऋषी खरत 22, तुमचं जो असेल युजरनेम तो तुम्ही या ठिकाणी टाकायचं आहे। फॉर एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला सांगतो, पासवर्ड टाका आणि लॉग इन करायचं। मी माझं युजरनेम टाकतो, पासवर्ड टाकतो आणि लॉग इन करून घेतो। आता या ठिकाणी 3 स्टेपमध्ये फॉर्म भरायचा आहे। अर्जावरील माहिती असेल, परीक्षा फी असेल आणि अर्ज डाउनलोड। आता या ठिकाणी सर्वप्रथम काय करायचं, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तक्रारसुद्धा नोंदवू शकता। आपल्याला आता फॉर्म भरायचा आहे। अर्जावरील माहिती भरा, 1 नंबरलाच पर्याय दिसतो, यावरती तुम्हाला क्लिक करायचं। तुमचं नाव दाखवेल, तुमच्या वडिलांचं नाव दाखवेल, आडनाव दाखवेल, ही बेसिक इन्फॉर्मेशन जी अगोदर तुम्ही रजिस्ट्रेशन करताना फिल केली होती। परत याचे कॅन्डिडेट फर्स्ट नेम या ठिकाणी तुमचं नाव, कन्फर्म ॲप्लिकेशन फादर नेम, नंतर कन्फर्म ॲप्लिकंट सरनेम, परत तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव आणि आडनाव,
व्यवस्थित या बॉक्समध्ये टाकून द्या. नावात बदल झाला आहे, हॅव यू चेंज नेम, जर नावात बदल झाला असेल तर येस करायचं आहे आणि काय नावात बदल झाला आहे तो टाकायचा, नसेल तर डायरेक्ट सोडून द्या. खाली ईमेल दाखवेल, मोबाईल नंबर दाखवेल, चेकआउट करून घ्या. समोर डेट ऑफ बर्थ दिले, या ठिकाणी तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची, जन्मतारीख व्यवस्थित टाकायची, चूक होऊ द्यायची नाही आहे. त्या ठिकाणी नंतर तुमचा आधार नंबर टाका. इन्व्हायरमेंट ID या ठिकाणी सोडून द्या, काही टाकण्याची गरज नाही. जेंडर मेल फिमेल काय जे असेल ते जेंडर या ठिकाणी निवडायचं आहे. खाली यायचं आहे. आता तुमचा जातीची प्रवर्गाची माहिती या ठिकाणी द्यायची. त्या ठिकाणी सर्वप्रथम कॅटेगरी विचारली, सिलेक्ट कॅटेगरी SC ST काय जी तुमची कॅटेगरी असेल ती कॅटेगरी तुम्हाला या ठिकाणी निवडायची. कॅटेगरी तुमची या ठिकाणी निवडून घ्या. निवडल्यानंतर या ठिकाणी आता तुम्हाला तुमच्या कॅटेगरी सर्टिफिकेटचे डिटेल्स द्यायचे. समोर बघा जात प्रमाणपत्र क्रमांक, तुम्हाला तुमच्या जातीच्या प्रमाणपत्राचा क्रमांक टाकायचा आहे आणि समोर दिनांक टाकायचा, कोणत्या तारखेला तुम्ही तुमचं कास्ट सर्टिफिकेट काढलं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं. मी सर्व माहिती भरून घेतो या ठिकाणी आणि सेव्ह करतो. सेव्ह केल्यानंतर आता संपर्कासाठी माहिती म्हणजेच कम्युनिकेशन, तुमचं ॲड्रेस वगैरे या ठिकाणी द्यायचं आहे. तुमचं गाव कोणतं आहे, तुमचा पोस्ट, तुमचा तालुका, तुमचा जिल्हा, आपला महाराष्ट्र राज्य, पिनकोड न चुकता सर्व इन्फॉर्मेशन बेसिक माहिती व्यवस्थित टाकायची. हाच जर तुमचा कायमचा पत्ता असेल तर या बॉक्सला टिक करा की हाच आमचा जो करंट राहत असलेला पत्ताच कायमचा पत्ता आहे. इकडचा ॲड्रेस ऑटोमॅटिकली इकडे येईल, कॉपी होऊन जाईल आणि सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. आता द्यायचं तुमच्या एज्युकेशनल डिटेल्स. अशा प्रकारे एक एक स्टेप तुम्हाला हे फॉर्म भरत घ्यायचं. एज्युकेशन डिटेल्समध्ये तुमचे 10वी असेल, 12वी असेल, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएट, डिग्री असेल किंवा डिप्लोमा काय जे असेल ते सर्व तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. आता सर्वप्रथम SSCच्या म्हणजे 10वीचे डिटेल्स द्यायच्या. मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट दोन्हीपैकी कोणत्याही वरील डिटेल्स टाका, सेम असतात बघा. या ठिकाणी समजा मी बोर्ड सर्टिफिकेटवरील टाकतो, तुमच्याकडे बोर्ड सर्टिफिकेट नसेल तर मार्कशीट दोन्हीपैकी जे अवेलेबल असेल त्यावरील टाकून घ्या. सर्टिफिकेटचा नंबर टाका. सीट नंबर या ठिकाणी तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा आहे. तुमच्या युनिव्हर्सिटी किंवा बोर्डचं नाव टाकायचं. आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड या ठिकाणी मी महाराष्ट्र स्टेट बोर्डचं नाव टाकतो. पासिंग मंथ अँड इयर, कोणत्या महिन्यात तुम्ही पास झाला ते वर्ष आणि महिना या ठिकाणी निवडायचं. नंतर बघा मिळालेले गुण. 10वीमध्ये तुम्हाला एकूण गुण किती मिळाले, समजा तुम्हाला 550 पैकी या ठिकाणी 500 गुण मिळाले किंवा तुम्हाला किती गुण पडले ते या ठिकाणी टाकून द्यायचे. समोर एकूण गुण केवढे असतील ते त्यापैकी एकूण गुण या ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायचे, कितीपैकी गुण तुम्हाला या ठिकाणी पडले. आता हे झालं तुमची 10वीची इन्फॉर्मेशन. त्याच पद्धतीने 12वीची द्यायची. मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट त्यापैकी कोणत्याही एकावरील डिटेल्स टाकायचे. प्रमाणपत्र सर्टिफिकेटचा नंबर टाका, तुमचा सीट नंबर टाका, समोर परत बोर्ड ऑर युनिव्हर्सिटी नेम त्या ठिकाणी तुमच्या बोर्डचं किंवा युनिव्हर्सिटीचं नाव टाका. पासिंग मंथ अँड इयर, समोर तुमचा पासिंग अँड मंथ इयर टाकायचा आहे 12वीचा. नंतर मिळवलेले गुण, तुम्हाला 12वीमध्ये किती गुण पडले ते एकूण ते टाकायचे आणि एकूण गुण टोटल तुम्हाला मार्क्स किती ते या ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायची. व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही फिलअप करत घ्यायची. या ठिकाणी बघू शकता तुमचे 10वी 12वीच्या डिटेल्स या ठिकाणी टाकून द्यायचे. आता खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला पदवीची माहिती म्हणजेच ग्रॅज्युएशन डिटेल्स या ठिकाणी या बॉक्सला टिक करत घ्यायचं. आता टिक केल्यानंतर BA झालं आहे, BCom झालं आहे, BSc झालं आहे की या व्यतिरिक्त काही झालं असेल तर ऑदर करायचं. तर आपलं BA झालं आहे. नंतर बोर्ड ऑर युनिव्हर्सिटी नेम, मग तुमचं YCMमधून झालं की कोणती युनिव्हर्सिटी होती ती युनिव्हर्सिटी या ठिकाणी टाकायचं. जर वेगळं असेल तर ऑदर सिलेक्ट करा. आपलं BA म्हणून मी BA निवडतो. समोर YCMOU नाशिक यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटी टाकून घेतो. आता परत तुम्हाला विचारलं या ठिकाणी मिळवलेले गुण, तुम्हाला किती गुण पडलेत, एकूण गुण किती. समजा 1200 पैकी तुम्हाला 990 पडलेत किंवा 890 पडलेत. या पद्धतीने तुमचे गुण तुम्हाला टाकून द्यायचे. आता त्याच पद्धतीने पदव्युत्तर पोस्ट ग्रॅज्युएशन जर तुमचं झालं असेल ते टाकू शकता. परत या बॉक्सला फील्ड डिटेल्सच्या खाली जो बॉक्स आहे याला चेकआउट करून घ्यायचं आहे, टिक करून द्या. टिक केल्यानंतर परत आता या ठिकाणी MS झालं आहे, MCom झालं आहे, MSc झालं आहे, काय जे झालं आहे ते टाकायचं आहे. परत बोर्ड किंवा युनिव्हर्सिटीचं नाव टाका. मिळवलेले गुण, तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशनला किती गुण पडलेत, एकूण गुण किती होते ते या पद्धतीने तुम्हाला टाकून द्यायचे. खाली यायचं आहे. व्यावसायिक, आता तुमचं या ठिकाणी तुमचं डिप्लोमा झाला आहे की डिग्री झाली ते द्यायचं. आता या ठिकाणी सर्वप्रथम काय करायचं आहे, व्यावसायिक पदवीचा शिक्षण या बॉक्सला तुम्हाला एज्युकेशन डिप्लोमाज त्यावरती तुम्हाला चेकआउट म्हणजे टिक करायचं आहे. आता तुमचं D.Ed झालं आहे का B.Ed झालं त्यावरती हे डिपेंड असेल. आता या ठिकाणी बघा व्यावसायिक पदवीचा शिक्षण यावरती तुमचं डिप्लोमामध्ये मग D.Ed झालं की काय झालं आहे ते द्यायचं आहे. नंतर मग कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये झालं आहे,
कुठे तुमचं या ठिकाणी पर्सेंटेज काय वगैरे, तुम्हाला गुण किती पडले, ते एकूण गुण किती आहे, अशा पद्धतीने बेसिक इन्फॉर्मेशन या ठिकाणी तुम्हाला फिलअप करत घ्यायची. डी.एड असेल, बी.एड असेल, जे तुमचं असेल ते इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी टाकायची. मिळवलेले गुण, तुम्हाला एकूण गुण, टक्केवारी किती आहे, CGPA होते की ग्रेड आहे, सर्टिफिकेटचा नंबर, अशा पद्धतीने तुम्हाला बेसिक माहिती, ही माहिती तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायची. आता आपला डी.एड झालेलं नाही, त्यांनी या ठिकाणी सोडून द्या. समजा आता तुमचं या ठिकाणी डिग्री झालेली आहे, मग तुमचं डिग्रीमध्ये बी.एड झालं आहे की काय झालं आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे. मग या ठिकाणी पदवीचं नाव घ्यायचं, बी.एड आहे की BPED आहे, तुमचं डिग्री कोणती आहे ते, तर आपल्या या ठिकाणी बी.एड आहे. बी.एड निवडल्यानंतर या ठिकाणी बघू शकता परत समोर तुम्हाला बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी नाव, या ठिकाणी तुमची कोणती युनिव्हर्सिटी, त्या युनिव्हर्सिटीचं नाव टाकायचं. समजा आपल्याकडे या ठिकाणी बांबू युनिव्हर्सिटी असेल, त्या युनिव्हर्सिटीचं नाव, किंवा तुमची जी युनिव्हर्सिटी असेल त्या युनिव्हर्सिटीचं या ठिकाणी नाव टाकून घ्यायचं. समजा आमची एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी आहे, तर ती या ठिकाणी टाकून घ्या. तुमची जी असेल ती तुम्ही टाकू शकता. नंतर खाली यायचं आहे, तुम्हाला या ठिकाणी पासिंग डिटेल्स द्यायच्यात, कोणत्या वर्षी तुम्ही बी.एड पास झालात ते वर्ष आणि महिना तुम्हाला निवडायचं आहे. मिळवलेले गुण किती आहेत तुम्हाला ते टाकायचं आहे, एकूण गुण किती आहेत ते टाकायचं आहे, आणि समोर पर्सेंटेज टाकायचे. आता या ठिकाणी काहींना CGPA असेल तर त्यांनी काय करायचं आहे, CGPAचं पर्सेंटेजमध्ये कन्व्हर्टेड करायचं आहे. समजा जी युनिव्हर्सिटी असेल त्यांनी सांगितलं असतं बघा तुम्हाला 9.5ने गुणा, 9.5ने गुणायचं, मग CGPAला 9.5ने गुणलं, किंवा तुमची ज्या युनिव्हर्सिटी असेल त्याच्या वेबसाईटवर जायचं, चेकआउट करायचं आणि त्या पद्धतीने तुम्हाला पर्सेंटेज हे काढता येते. एकदम सोपं असतं. डायरेक्ट 9.5 असेल किंवा जे सांगितलं असेल त्याने गुणायचं CGPAला, तुमचे पर्सेंटेज या ठिकाणी येऊन जातं. समोर परत सर्टिफिकेट नंबर टाकायचा. गुगलवरून डायरेक्टली तुम्ही ट्रान्सफरसुद्धा या ठिकाणी करू शकता, CGPA टू पर्सेंटेज या ठिकाणी गुगलला सर्च केल्यानंतर येऊन जाईल. सर्व इन्फॉर्मेशन बघा एकदम सोपे. बघा तुम्हाला मिळवलेले गुण, एकूण गुण, टक्केवारी, CGPA असेल किंवा पर्सेंटेज असेल ते समोर टाकायचं आहे, नसेल तर डायरेक्टली या ठिकाणी सोडून द्यायचं आहे. आणि समोर प्रमाणपत्र किंवा सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा, जो तुमच्या बी.एडचा किंवा डिग्रीच्या सर्टिफिकेटचा नंबर असेल तो, आणि सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं. आता आपलं एज्युकेशन डिटेल्स या ठिकाणी झालेले. आता द्यायची तुम्हाला इतर माहिती. इतरमध्ये काय, सर्वप्रथम तुम्हाला आता परीक्षेसाठी माहिती, तर तुमचा जिल्हा, कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पेपर द्यायचा आहे तो जिल्हा या ठिकाणी निवडून घ्या. मी या ठिकाणी फॉर एक्झाम्पलसाठी छत्रपती संभाजीनगर निवडतो. नंतर परीक्षा ॲप्लाय, मग पेपर सेकंडसाठी अप्लाय करताय का फर्स्टसाठी, हे राहील तुमचं. डिग्री आहे काय डिप्लोमा म्हणजे बी.एड आहे की डी.एड यावरती डिपेंड असेल. दोन्ही असेल तर दोन्हीसाठी अप्लाय होईल, एक असेल तर एकासाठी अप्लाय होईल. तुम्हाला ते दाखवले जाणार. विषय कोणते, सोशल सायन्स आहे की मॅथ अँड सायन्स आहे ते निवडायचं, तर आपलं सोशल सायन्स आहे. नंतर या ठिकाणी परीक्षा कोणत्या लँग्वेजमध्ये तुम्हाला द्यायची ती लँग्वेज या ठिकाणी सिलेक्ट करा. नंतर उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी आहे का, तर यस इथे महाराष्ट्राचा रहिवासी आहे, त्यावरती क्लिक करायचं. आता बघा तुम्हाला भाषाविषय दिले, लँग्वेज एक मराठी कंपल्सरी, आणि समोर इंग्लिश या ठिकाणी येईल. नंतर विचारलं आहे बघा तुम्ही हँडिकॅप आहात, हँडिकॅपमध्ये जर तुम्ही अपंग वगैरे असाल तर अपंग द्यायचं, नसेल तर डायरेक्टली या पर्यायाला तुम्ही नो करून टाकायचं. या ठिकाणी अपंग असेल तर यस, नसेल तर डायरेक्ट नो. मग असाल अपंग तर मग कोणत्या टाईपमध्ये किती टक्के अपंग आहे ते द्यायचं, नसेल तर डायरेक्टली नो करायचं. आता परीक्षेचा गैरप्रकार या ठिकाणी बघू शकता. तुम्ही अगोदर टेट परीक्षा ही परीक्षा दिली आहे का, दिली असेल तर यस, नसेल तर नो. नंतर खाली बघा परीक्षांमध्ये कुठलेही गैरप्रकार तुम्ही समाविष्ट होतात का या अगोदर, असेल तर होय करायचं, नसेल तर नाही. आपण या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारामध्ये नाहीत म्हणून डायरेक्ट नो करायचं आहे. खाली एक बॉक्स दिला आहे, मी सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित वाचली, या बॉक्सला इथं टिक करायचं. टिक केल्यानंतर खाली यायचं आहे. नंतर बघा इन्फॉर्मेशन अबाउट ट्विन्स, जर तुम्ही जुळे भावंड बहिणी असाल तर यस करायचं, अन्यथा या बॉक्सला नो करायचं. नंतर तुम्ही या ठिकाणी पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये ID कार्ड म्हणून तुम्ही काय देऊ इच्छिता, आयडेंटिटी प्रूफ, आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर काही देऊ शकता, तर मी आधार कार्ड देतो. आधार कार्डचा नंबर समोर टाकायचा आहे आयडेंटिटी कार्ड नंबरमध्ये, आणि सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आता करायचे तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड. डॉक्युमेंट अपलोडमध्ये तुम्हाला 4 डॉक्युमेंट अपलोड करायचे. एक म्हणजे तुमचं फोटो, साईन, तुमचं आधार कार्ड आणि तुमचं डिक्लेरेशन. आता डिक्लेरेशन कुठं भेटणार आहे ते सुद्धा मी समोर तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम फोटो, सिग्नेचर फोटो तुम्हाला व्हाईट बॅकग्राऊंड अपलोड करायचं आहे, सिग्नेचर ब्लॅक पेनने. आधार कार्ड कलर अपलोड करा, आणि स्वहस्ताक्षरी प्रतिज्ञापत्र जोडायचे, ते सुद्धा समोर सांगतो. मी फोटो अपलोड करतो 17 ते 51 KB दरम्यान. स्वाक्षरी अपलोड करायची 17 ते 51 KB दरम्यान, JPG फॉर्मॅटमध्ये फक्त.
फोटो असाल, सिग्नेचर असाल, ओळखीचा पुरावा तुम्ही PDF मध्ये या ठिकाणी तुमचं आधार कार्ड 200 ते 500 KB दरम्यान आणि या ठिकाणी प्रतिज्ञापत्र अपलोड करायचं म्हणजे डिक्लेरेशन. आता हे डिक्लेरेशन मी अपलोड करून घेतो, ते स्कॅन करायचं आहे. त्यावरती तुमची खाली सिग्नेचर आणि डाव्या हाताचा अंगठा द्यायचा अशा पद्धतीने आणि अपलोड करायचं. आता हे तुम्हाला प्रतिज्ञापत्र भेटेल कुठं, तर या ठिकाणी वरती स्क्रोल डाऊन करा. वरती स्क्रोल डाऊन केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता रेड कलरमध्ये हायलाईट होत आहे. एवढी सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची. एका कागदावर A4च्या पेजवर तुम्हाला सर्व माहिती लिहायची, खाली तुमची सही करायची आणि त्याखालीच तुमच्या डाव्या हाताचा अंगठा द्यायचा आहे आणि ते तुम्हाला स्कॅन करून किंवा फोटो अपलोड करायचा आहे. कुठं स्वहस्ताक्षर प्रतिज्ञापत्र या ठिकाणी एवढा महिना तुम्हाला अपलोड करायचं. अपलोड केल्यानंतर या बॉक्सला टिक करायचं आहे. बॉक्सला टिक केल्यानंतर डिक्लेरेशन ॲक्सेप्ट या ठिकाणी शॉप रिव्ह्यू तुम्ही दिलेली सर्व माहिती या ठिकाणी आली, व्यवस्थित चेक करायची, सर्व माहिती बरोबर आहे का. जर बरोबर असेल तर या ठिकाणी प्रोसीड करायचं, नसेल तर अजूनही एडिट करू शकता. सर्व माहिती बरोबर आहे म्हणून मी प्रोसीड ऑप्शनवरती क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुमचं नाव वगैरे, पेमेंट वगैरे दाखवेल. आता परीक्षा शुल्क भरा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. येथे आता तुम्हाला यानंतर बदलता येणार नाही अशा प्रकारे सांगण्यात येते. याला ओके करायचं आहे. होयवरती क्लिक करा. तुम्ही पेमेंट करू शकता क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, QR, UPI कोणत्याही माध्यमातून या ठिकाणी तुम्ही या फॉर्मचं पेमेंट हे करू शकता किंवा नेट बँकिंगने सुद्धा करू शकता. बॅकला जायचं आहे, तुम्हाला ज्या ऑप्शनने पेमेंट करायचं आहे ते ऑप्शन या ठिकाणी निवडून घ्या. हा QR कोड आला आहे, हा QR कोड स्कॅन करा. ॲटोमॅटिकली तुमचं जेवढं पेमेंट असेल तेवढं पेमेंट तुमच्या अकाउंटमधून हे कट होऊन जाईल. आता तुमचं पेमेंट झालेलं आहे असं समजूयात. या ठिकाणी अर्ज डाउनलोड करा या ऑप्शनवरती क्लिक करा. इथे तुमचा अर्ज हा डाउनलोड करण्यासाठी येऊन जाईल. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा.